सध्या कोंडव्याच्या निवडणुकीचं समीकरण खूप बदललेलं आहे. तुमचं जे आधीचं चिन्ह होतं घड्याळ, आता ते घड्याळाच्या उलट तुतारीवर आले. त्याच्यामुळं विरोधक जे उमेदवार आहे त्यांचा जरा वेगळा प्रचार चालू आहे. त्या संदर्भात आपण काय माहिती देणार? असं काही झालेलं नाही आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि अजितदादा पवार साहेब हे महानगरपालिकेत विकासासाठी एकत्र आलेले आहे आणि या आमच्या प्रभागाला तुतारी हे चिन्ह मिळाल्यामुळे आम्ही तुतारीत आहे आणि विरोधकांकडे आधी तुतारी होतीच की. त्याच्यामुळे ह्या गोष्टीवर जास्त चर्चा न करता विरोधकांचं काम आहे खोटं बोलून लोकांना मिसगाईड करायचं आहे. त्यांना करून द्या, लोक मिसगाईड होणार नाही. माजी नगरसेवक म्हणून तुम्ही गेले इथं 7-8 वर्षापासून काम केलेलं आहे, परंतु काही ठराविक लोकांकडून असं सांगण्यात येत आहे की तुम्ही काहीच काम केलेलं नाही. त्या संदर्भात आपण काय माहिती द्या? आखिर काम बोलताय मेरे भाईओ, हे स्लोगन आहे. तुम्ही कोंडव्यातल्या गल्ली बोळा कुठेही जा, लोक सांगतील की आखिर काम बोलताय. काम झालेलं आहे. ज्या गल्लीत आमचं, ज्या बिल्डिंगमध्ये, ज्या सोसायटीत आमचं काम झालेलं नाही त्या सोसायटीने आम्हाला मतदान करू नये. माजी नगरसेवकांवरती वारंवार इथं टीका टिप्पणी केली जाते, आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे की माजी नगरसेवकांनी या भागातील अनधिकृत बांधकामाला सहकार्य केलं, अशा तुमच्यावरती टीका टिप्पणी केली. त्याच्यावरती आपण काय सांगता? त्यांच्याकडे दुसरा कुठलाही मुद्दा नाही आहे. आपण पाहत आहे की प्रशासनाचं काम आहे आणि मुस्लिम बहुसंख्य एरिया पाहिला की प्रशासन स्वतः त्या लोकांची डेव्हलपमेंट होऊ नये म्हणून सगळं कृत्य करत असतं. त्याला प्रशासन मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे आणि जी लोक बोलत आहेत त्यांनी त्यांचं आरशात तोंड बघावं. सेक्युलरिझमचा विषय बाजूलाच राहिला, कारण का कोंडव्या भागामध्ये ज्या पद्धतीने उमेदवार दिलेले आहेत, एकनाथ शिंदेच्या पक्षाने मुस्लिम कॅन्डिडेट दिलेला आहे, BJPने मुस्लिम कॅन्डिडेट दिला आहे. मग सेक्युलरिझमची भाषा करण्यात त्याचा अर्थ काय? सेक्युलर वगैरे काही नाही आहे. सेक्युलर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय अजितदादा पवार हे महाराष्ट्रात सेक्युलरची भूमिका शाहू फुले आंबेडकरांची घेऊन चालले. यांना मुस्लिम नगरसेवक नको या लोकांना, म्हणून मोठ्या प्रमाणात मुस्लिम लोकांना पैसे देऊन या ठिकाणी उभं केलेलं आहे त्यांनी. कोंडव्याचा जे राजकारण चालू आहे, ज्या निवडणुका चालू आहे, ते निवडणुका विकास कामावर होणार की जातीवाद? कोंडव्याच्या निवडणुका या जातीवादावर नाही होणार, विकासावर, डेव्हलपमेंटवरती होणार आहे.